उद्या गुरुवार जया एकादशी. उपवास नाही केला तरी चालेल, पण तुळशीचे पान इथे ठेवा. मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील वळण बदलणारा ठरू शकतो. तुमच्या मनात एखादी अशी इच्छा आहे जी सांगता येत नाही, पण डोळ्यात पाणी येते. एखादं असं स्वप्न पूर्ण व्हायचं नाव घेत नाही, पण आपण उपवास करतो, व्रत करतो, पण कधीकधी त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही. आज मी तुम्हाला अशा एका दिवसाबद्दल सांगणार आहे, जो वर्षातून एकदाच हा दिवस येतो. तर तो दिवस आहे जया एकादशी. पण थांबा मित्रांनो, आज मी तुम्हाला कठोर उपवास करा असं सांगायला आलेले नाही. तर तुम्हाला शारीरिक व्याधींमुळे किंवा तुमच्या कामाच्या व्यापामुळे उपवास करणं जमत नसेल, तरीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त एका छोट्याशा चुकीमुळे आपण ही संधी गमावतो. ती चूक कोणती आणि ते तुळशीचे एक पान नेमकं कुठे ठेवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांची कामं अगदी सहज होतात आणि आपल्याला मात्र रक्ताचं पाणी करावं लागतं. याला कारणीभूत असतात आपल्या घरातील काही ऊर्जा आणि चुकीच्या वेळी केलेले उपाय. आता हेच बघा, जया एकादशीच्या रात्री जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा निसर्गात एक अशी शक्ती कार्यरत असते जी तुमच्या शब्दांना सत्यात उतरवू शकते. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे मित्रांनो, तो ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे इतकं सोपं होतं, तर आम्हाला आधी का नाही कळालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना जर तुमच्या मनात शंका असेल तर तो करू नका. आणि उपाय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, जी कदाचित तुम्हाला कोणीही आजपर्यंत सांगितली नसेल. तर तुळशीच्या झाडाजवळ केलेली एक साधी कृती, एक साधा उपाय तुमचं नशीब बदलू शकते किंवा तुम्हाला संकटात टाकू शकते. ते काय आहे थोड्या वेळात सांगते. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की पुढच्या 24 तासात तुम्हाला बदलाची जाणीव होईल. पण हा विधी सुरू करण्यापूर्वी तुमचं मन शुद्ध असायला हवं. चला तर मग या उपायाची सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता आपण त्या उपायाकडे वळूया, पण त्याआधी हा उपाय करताना घरात शांतता असावी हे लक्षात ठेवा. जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये असलेल्या एका पांढऱ्या वस्तूचा वापर करायचा आहे. हो मित्रांनो, ती वस्तू म्हणजे साखर. साखरेचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो आणि ह्या जया एकादशीचा संबंध हा थेट विष्णूशी असतो. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने साखरेचा वापर करता, तेव्हा घराची लक्ष्मी प्रसन्न होते. मुख्य उपाय, तुळशीच्या त्या एका पानाचा ते पान तोडायचं नाही. मग ते कसं मिळवायचं? नीट ऐका मित्रांनो. आणि ते पान तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे. पण ते पान तोडायचं नाही, पण तिथून पान घेतल्यानंतर ते उशीखाली ठेवायचं आहे किंवा तिजोरीत ठेवायचं आहे किंवा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर. हे खरा सस्पेन्स आहे. जर तुम्ही चुकीच्या जागी पान ठेवलं तर इच्छा पूर्ण होण्याऐवजी घरात कटकटी वाढू शकतात. मैत्रिणींनो, आता नीट ऐका. हा उपाय तुम्हाला एकादशीच्या रात्रीच करायचा आहे. तुळशीच्या झाडाखाली जे पान आपोआप गळून पडलेलं असतं, तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि ते पान गंगाजलाने स्वच्छ धुवायचं आहे. त्यावर पिवळ्या चंदनाने तुमच्या इच्छेने पहिले अक्षर लिहायचं आहे. जी तुमची इच्छा असेल त्या पानावरती चंदनाने लिहा. आता हे पान घेऊन तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे अंधार असेल. हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात एका मातीच्या दिव्याखाली दाबून ठेवायचं आहे. 24 तास हे पान तिथेच राहू द्या. जी मातीची पंती आहे त्याच्याखाली ठेवा. आणि हा कोपरा राहूचा असतो आणि एकादशीच्या शक्ती या राहूच्या दोषाला संपवून तुमची कठीण इच्छा मार्गी लावते. ज्यांना पैशांची नड आहे त्यांनी हे पान दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून स्वतःच्या पर्समध्ये ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का, या एकादशीला जया का म्हणतात? पौराणिक कथेनुसार इंद्राच्या दरबारात पुष्पवंत नावाचा एक गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एका चुकीमुळे त्यांना पिशाच योनीचा शाप लागला. त्यांना प्रचंड भूक लागायची, तहान लागायची, पण अन्न मिळायचं नाही. योगायोगाने माघ महिन्यातील ही एकादशी आली आणि त्यांनी नकळत त्यांचा उपवास
झाला. दुसऱ्या दिवशी त्यांना पिशाचं देहातून मुक्ती मिळाली आणि ते पुन्हा सुंदर रूपात स्वर्गात गेले. विचार करा मित्रांनो, जर एका राक्षसी योनीतल्या जीवांना ही एकादशी तारू शकते, तर तुमची इच्छा का पूर्ण होणार नाही? पण त्यांनी नक्की काय केलं होतं तेच गुपित मी आता तुम्हाला सांगत आहे. आपण साखर का वापरतो? शास्त्रानुसार साखर ही चंद्राचा कारक आहे, ज्याचं मन चंचल असतं, ज्याचं काम कधीच वेळेवर पूर्ण होत नाही. जेव्हा आपण तुळशीच्या पानासोबत साखरेचा प्रयोग करतो तेव्हा घरातलं वातावरण शांत होतं. पण मैत्रिणींनो, साखर ठेवताना एक चूक अजिबात करू नका. अनेक जण साखर उघडी ठेवतात, त्यामुळे मुंग्या लागतात. या उपायात मुंग्या लग्न शुभ की अशुभ हे समजून घेतल्याशिवाय उपाय करू नका. जर तुम्ही साखर चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्या घरामध्ये कर्ज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मी सांगते त्याच दिशेला ती ठेवा. रात्री 12 ते 3 या वेळेचे महत्त्व अनेकांना वाटते की पूजा फक्त सकाळीच करावी, पण ही जया एकादशी आहे. रात्री 12 ते 3 या वेळेला अमृतकाळ मानला जातो. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर झोपण्यापूर्वी एक छोटा दिवा देवघरात लावा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तुळशीच्या पानाकडे पाहून एक विशिष्ट मंत्र बोला. तो मंत्र कोणता? तर तो मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे. तो मंत्र इतका प्रभावशाली आहे की तो विचारताच तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल. घरातील कोणत्या कोपऱ्यात दोष असतो? नीट ऐका मैत्रिणींनो. बऱ्याचदा आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण पैसा टिकत नाही. घराचा वायव्य कोपरा जर दूषित असेल तर कितीही उपाय करा, कितीही उपवास करा, फळ मिळत नाही. या एकादशीला त्या कोपऱ्यात फक्त एक पाण्याचं पात्र ठेवून त्यामध्ये तुळशीचे पान टाका वायव्य कोपऱ्याला. तर घराचा वास्तुदोष याने दूर होतो. हे पान कधी बदलायचं आणि ते पाणी कुठे टाकायचं हे नीट समजून घ्या. मित्रांनो, तुमच्यासोबतही असं घडतं की पैसे येतात पण टिकत नाही. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे त्या मंत्राची. हा केवळ मंत्र नाही तर एक ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा तुम्ही तुळशीचे पान तुमच्या हातात धरता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा त्या पाण्यात उतरते, पण त्या ऊर्जेला गती देण्याचं काम हा मंत्र करतो. जया एकादशीच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा डोळे मिटून पूर्ण विश्वासाने हा मंत्र फक्त 11 वेळा म्हणा. अतिशय मंत्र सोपा आहे. मंत्र पुढे ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्र कसा वापरावा? हा मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हा मंत्र म्हणताना तुमच्या मनात तुमची ती कठीण इच्छा स्पष्ट असावी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब कोणीतरी बांधले, तर हा मंत्र म्हणताना तुळशीच्या पानाकडे एकटक बघत राहा. मंत्र पूर्ण झाल्यावर त्या पानावर फुंकर मारा. ही फुंकर म्हणजे तुमचा संकल्प आहे, जो तुम्ही सृष्टीकडे पाठवत आहात. मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुमची भक्ती खरी असेल तर हा मंत्र उच्चारल्यानंतर तुम्हाला स्वतःला आतून खूप हलकं वाटू लागेल. जणू काही तुमचं काम झालंय असा भास होईल. म्हणूनच मित्रांनो, हा मंत्र पुन्हा एकदा ऐका किंवा लिहून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता मित्रांनो, उशीर करू नका. ही जया एकादशी उद्या आहे, गुरुवारी. तुमच्या आयुष्यात सरोवर ही जया एकादशी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, हा उपाय करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.